चला तर माझी सुरुवात झाली होती आज इन्स्टंट अप्पेपासून. तर तुम्हाला हे काय लावलं, तर सगळ्यात आधी तुम्हाला गुड मॉर्निंग आणि जय गजानन मंडळी. तर हे असं आहे की मुलाच्या स्कूलमध्ये चालू आहे बाई सध्या आता कार्यक्रम. तर कधी दहीवडे, तर कधी अप्पे, तर कधी शेवपुरी. त्यांनी मला पूर्ण बाई बनवून ठेवलं. पण काय करता, मुलाला द्यास लागते जे द्या लागते, कारण की दुसऱ्याच्या टिफिनमध्ये दिसल्यानंतर लेकरांना ते बरं नाही वाटत. मग माझे अप्पे वगैरे मस्त टमटम फुगून गेले आणि हृदय पण उठून आला. त्यांनी पण नमस्कार वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मी त्याला स्कूलमध्ये पोहोचवलं आणि यांना नाश्त्याची प्लेट नेऊन दिली. म्हटलं बाई तुम्ही नाश्ता करून घ्या आणि मला सांगा की कसं झालं, काय झालं. तो म्हणे तुझा विषयच वेगळा आहे. त्याच्यानंतर मी तयारी वगैरे केली आणि मी गेली पारायणाला. हे आहे आपल्या विशीतल्या काकू आणि यांच्याकडे होतं महाराजांचं पारायण. पारायण असल्यानंतर आपण ते सोडू नाही शकत. मस्त प्रसाद पूजा वगैरे केली, प्रसाद वगैरे खाल्लं. प्रसाद खाल्ल्यानंतर एकदम मन प्रसन्न झालं. मग गेलो आपण जेवाकडे गेल्यानंतर ताट वगैरे वाढून घेतलं आणि मस्त खाली बसलो उन्हात आणि जेवण वगैरे केलं. हे आपली होती मंडळी सोबतची. त्याच्यानंतर आली बाई घरी आल्यानंतर कसं आहे, कुठेही जा तुम्ही पण पोटा पाण्याचा सवाल असते, काम करावंच लागते. मस्त काम वगैरे करायला घेतलं, काम वगैरे करून घेतलं आणि हे इम्पॉर्टंट काम होतं, मला लवकर करून द्यायचं होतं. बँकेवाल्यांचे खूप फोन येत होते. त्याच्यानंतर हे चालू आहे बाई ट्रेंडिंगमध्ये सध्या. यांना काढून ठेवलं तर कोणत्याही भाजी ते पचून जाते, त्याच्यामुळे यांना काढावंच लागते. मग बाई माझ्याकडचं एक बांबू ट्री आहे, ते म्हणत होते बाई मी वाळून राहिलो, तू कधी काढशील मला यातून मी दाटून राहिलो यात. मग मी म्हटलं चला ठीक आहे, तुम्हाला पण काढून देते. मी मस्त मोठा पॉट आणला त्याच्यासोबत. ते पण एकदम खुश झाले, हा मस्त मोकळं वाटत आहे म्हणे आणि बरं झालं मला याच्यात ठेवलं म्हणे, मी आता दिसत जाईल म्हणे सगळ्यांना. तर ते एकदम मस्त दिसत होते. मला सांगाल कसे दिसून राहिले. तर त्याच्यानंतर मी घेतलं स्वयंपाक करायला. स्वयंपाक म्हणजे असा की बाई तुम्ही कुठूनही किती काही चांगलं जेवण करून या, पण बेसनाची चव फक्त ते घरीच येते. म्हणजे ते रात्री जेवलं की असं वाटते फुल पेट जेवलं आपण आणि त्याची मजा एक वेगळीच असते. मस्त मेथीचं आणि टमाट्याचं बेसन करून घेतलं. यांना जायचं होतं ड्युटीवर, यांची होती नाईट शिफ्ट. मस्त बेसन वगैरे घातलं आणि इकडून गरम चपात्या केल्या. कसं आहे, काम किती काही करा तुम्ही ऑफिसचं, पण हे काम मोठं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग असा माझा आजचा दिवस गेला. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.